लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी सदैव झुकते माझी मान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी सदैव झुकते माझी मान. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, ज्यांनी आपल्या लेखनातून दलित कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यांनी आपल्या लेखनातून दलित कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यांनी आपल्या शैलीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळींमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. मित्रहो, अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे आईचे नाव वाळूबाई साठे असे होते. जाती व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना पूर्ण शिक्षण घेता आले नाही. ते फक्त दोन दिवसात शाळेमध्ये जाऊ शकले. शाळा न शिकल्याने त्यांना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागला. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखनातून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह, पटकथा, लावण्या यांची निर्मिती केली व मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली ही लावणी त्यांची खूप प्रसिद्ध आहे. रशिया या देशात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. जग बदल घालून ये गाव सांगून गेले माझे भीमराव, जग बदल घालून ये गाव सांगून गेले माझे भीमराव. हे गीत, हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजलं आहे. फकीरा या कादंबरीचा राज्य सरकारकडून त्यांना सर्वात उत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला. अशा या थोर महापुरुषांचे विचार आपल्या समाजामध्ये व आपल्या देशामध्ये असले पाहिजे. अशा थोर महान विचारवंतांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.